विचार्या निशे ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताहे ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका मने कैची केव उठे जीव निराळा ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची पांडुरंगा हॅलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो सराचरी काय माझी वाणी मानेल संताशी वृंदो चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्ण गुणनाम प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो लागलो निज चरण अहो स्वामी यावरी न करावा वीर शरण शरण विचार्या निशे सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची शिवे कृता भंग विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आपल्या परमार्थिक जीवनामध्ये भक्तीच्या जोरावर भगवंताच्या कृपेद्वारा आपल्या जीवनामध्ये जी अलौकिक क्रांती झाली त्या क्रांतीचं वर्णन करणारा असा अभंग विठ्ठला अभंग येण्याचं कारण आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे। वैकुंठवासी हौसाबाई विठ्ठल आप्पा दारकोंडे यांच्या 10व्या निमित्त त्यांचे चिरंजीव मच्छिंद्र
विठ्ठल आप्पा धारकोंडे, त्यांचे नातू आणि भक्तिपरायण बाळकृष्ण महाराज दारकोंडे, दुसरे नातू गजानन सतीश दारकोंडे, गजानन विठ्ठलाप्पा दारकोंडे आणि त्यांना गजानन मच्छिंदर दारकोंडे असे 3 नातू आहेत, 1 मुलगा आहे आणि 2 मुली आहेत. विठ्ठला बरोबर विठ्ठला बारगळे तीन नातू, 3 मुली 3 मुली आणि 1 मुलगा. बरोबर ना? असा मोठा परिवार आहे. आणि योग असा आहे, कीर्तन कोणाचं बी करी जाऊ, कीर्तन कोणाचं करी जाऊ. जीवनभर दारू पेली, मांस खाल्लं, कोंबड्या खाल्ल्या आणि त्याच्या दाव्याला काय सांगावं. पैसा असला म्हणून कोणाचं कीर्तन करी जाऊ, कुठं बी कीर्तन करी जाऊ नये. शाळाचे पैसे द्यायला धाब्याच्या उद्घाटनाला कीर्तन करावं का? नाही का? कुठं करी जाऊ नये, कोणाचं करी जाऊ नये, कसं बी करी जाऊ. मग उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. आमचे हरिभक्तीपरायण नंद महाराज यांनी फोन केला आणि आल्यानंतर मला तो व्हिडिओ दाखवला. त्यांचा शेवट काय दाखवला की त्या देवाला आवाज देतात. कोणाला आवाज देतात? देवाला आवाज देतात. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. भोजन करून बी देह तसा ठेवता येतो का नाही, असा देह ह्या आजीने ठेवला. मला विठ्ठला पुन्हा म्हणलं मी माझ्या कामाला चालले. पुढे चालले? मी माझ्या कामाला चालले. आणि मालकानं देह ठेवून बरोबर 12 वर्ष एकटं पूर्ण झालं. नंतर त्यांनी देह ठेवला. विठ्ठला शेवटला मुखाला नाम येण्याकरता जन्मभर नामस्मरण करतो. जन्मभर नाम चिंतन करावं. म्हणून आजीनं देह ठेवला. देह तर प्रत्येकाला ठेवाच लागणार, तो नाशवानच आहे. अरे बाकीच्या सोडा, ब्रह्मदेवाला पण इथं राहता येत आपण तर कीर्तन करता आलं म्हणजे का महात्मा थोडे झालो. भजन करता आलं, पखवाज वाजत आला, सप्ताह करता आला म्हणजे का महात्मा झाला नाही. महात्मा सप्ताह करतात, साधू कीर्तन करतात, साधू गायन करतात, पण हे करतात ते साधू असतातच. आता चोर बी कीर्तन करायला लागले. कोण कीर्तन करायला? चोर बी कीर्तन करायला लागले. मग आपण पामार आहे. कीर्तन जरी करीत असलो तर आपल्या मनात पाप वास नाही. जोपर्यंत मनामध्ये पाप वास नाही त्याला पामर म्हणायचं. आमच्या भागात रंगनाथ महाराज प्रभणीकर गुरुजी होते, अधिकारी होते.
ते म्हणायचे ज्याला रांडाचा छंद त्याला पामर म्हणा, ज्याला बायकोचा छंद त्याला विषयी म्हणा, ज्याला देवाचा छंद त्याला भक्त म्हणा, ज्याला गुरुचा छंद त्याला मोक्ष म्हणा, आणि ज्याला छंदच नाही त्याला मुक्त म्हणा. विठ्ठला आपण कीर्तन जर करीत असो, कीर्तन करतो, पण परस्त्रीचा छंद असेल तर पामरच आहे. त्यांनी त्याचं ठरवायचं मी पामर एका विषयी, आणि जर पापाला भेद असेल पण विषयच भोगीत असेल तर विषयी, पण विषयी आवडत नसते तर मग मोक्ष. आपण पामर आहे, ते पामर किती. म्हणून इथं हा मृत्यूलोक आहे. या लोकाचं नाव मृत्यूलोक आहे. इथं कायम राहता येत नाही, इथं कमीलेलं बरोबर नेता येत नाही, आणि इथून सोबत कोणी येत नाही. सांगा, हौसाबाई बरेच दिवस राहिल्या, सगळ्यांचे काम केले, सगळ्यावर उपकार केले, पण शेवटला कोण कामाला. आता मुलं नातू मुली कृतज्ञ आहेत, यांना उपकाराची जाणीव आहे, म्हणून हा मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे. अन्नदान केलेले, नामचिंतन केलेले, पिंडदान केलेले, कारण कर्तव्य आहे मुलाचं. जिने दिले त्या त्यांनी ते कर्तव्य केलं. जर नाही केलं तर त्याला पितृदोष. त्याचे पितर मोठं मोडतात, नालायक काटा जन्मला कुणा. आणि जर असा कार्यक्रम केला, नामचिंतन केलं, हा तुमची ऐपत नसेल तर व्याजानं पैसे करून असे कार्यक्रम करू नका. पण जर देवानं तुम्हाला इस्टेट दिली असेल तर मग कुचलपणा करू नका. देवानं इस्टेट दिली असेल ना, त्यांच्या आशीर्वादाने तुमच्याकडे धन दौलत असेल, भरपूर अन्नदान करा, नामचिंतन करा, गायला पिंडदान द्या, श्राद्ध घाला, पितृदोष लागणार. आणि जर तुम्ही इतकं असून करीत नाही, मग आहा कटा त्याची. जर असं आपल्या पितराच्या निमित्तानं नामचिंतन, अन्नदान, पिंडदान, पितरी मांडीला उत्सव, पितर उत्सव करतात आमच्या कुळात. पितृ आशीर्वाद काय म्हणे, पितृ आशीर्वाद देते कोणाला? जो पितर भी जो खाली त्याला. असं भरपूर अन्नदान करणारे, नामचिंतन करणारे पितराच्या निमित्ताने त्यांना आशीर्वाद देतात. पितरी मांडीला उत्सव होते पितराचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त,
कुळ उद्धरील समजत पण काही काही असे नालायक जन्मते महाराज ऐसे कोळी पुत्र होते ऐसे पुरुष मंडळी बी असं ऐसे कुळी पुत्र होती पुरुष मंडळी पुढे सारखा सारखं पुढे सारखं एकदा सरकून घ्या ना मागं पुढं सरकून म्हणलं की मागं पाहते माणसं विठ्ठल ऐशे कुणी पुत्र होती बुडविती पूर्वजा काय करतात ते चाळी चोरी भांडवला वाटा आला भागाचा मग काही काही अशी मंडळी जन्माला येतात आपल्या पितराच्या निमित्तानं अन्नदान करतात आज जसं यांनी नामस्मरण ठेवलं नामचिंतन कीर्तन ठेवतात मग पितराला आनंद वाटत असतो नाही तर आपण बाकी काय करू शकतो काही करू शकत नाही कारण मरेक त्याचा दुजा शोक वाही अकस्मात तोही पुढे जात आहे मरण आटळे मरण लांबीता येतं का टाळता येतं मरण लांबीता येतं का टाळता येतं नाही लांबीता येतं मी लांबीला सांगते मी वांदेले पण नाव चांगलं चांगलं होते कोणते अरे कलियुगात 100 वर्षाचं आयुष्य किती वर्षाचं पण 1400 वर्ष राहिले मरण लांबवलं ज्ञानोबरायना सच्चिदानंद बाबाचं मरण लांबवलं नेकनूरला भामदास कासर नावाचा मुलगा होता 8 वर्षाचा मुलगा वारला आई म्हणली बंकट स्वामी येईपर्यंत हात लावायचा नाही 4 वाजता बंकट स्वामी आले सगळा समाज जमला स्वामी आले भानुदास ओठ म्हणल्याबरोबर झोपेचा मुलगा उठावा असा तो मुलगा उठला मरण लांबलं माग कार्यक्रमाला गेलो तर त्यांच्या घरी घेऊन आलो मरण लांबीत आहे पण हिरण्यकशिपूने लांबवण्याचा प्रयत्न केला पण टाळता आलं टाळता येत नाही मरण अटळ हा मृत्यूलोक आहे हा मृत्यूलोक तुम्ही 100 वर्षापूर्वी आपण ह्या गावात नव्हतो आणि अजून 100 वर्षानंतर आपण इथं राहणार हा देश आपला नाही हा वेश आपला नाही तुम्ही सांगा जन्माला येताना आपल्याला लिलनचं शर्ट होतं का जीनची पॅन्ट होती देश वेश नोही माझा सहज फिरत आलो काय बोधे आपण मूर्ख आहे आपण संताचं ऐकत नाही मूर्ख नेने वर्म संत चरण किती तळमळीन बाबा हा देश आपला नाही हा वेश आपला नाही हे गाव आपलं नाही हे घर आपलं नाही हा देह आपला नाही एने कने
चूक गावकऱ्याची. अरे तुम्ही पांचट बोलणाऱ्याला पैसे द्याले, पुढचे लोक पांचट व्हावे. पुढचे करू म्हणते वेदांत सांगून कोण पैसे देते? झटके बाज कीर्तन करायचं, कॉमेडी कीर्तन हे का पदवी का? विनोदाचा बादशहा. मग ते नियोजन करणारे चाबरे म्हणते भरा 51,000. कोणाला? विनोदाच्या बादशाह. जो अभंगाला धरून बोला, नवीन सुटल्या दिसतो लावा बोका, असे भाजलेले लोक. ऐसा माजल्याचा गुण, तुम्ही माझ्या पदरचा खर्च करत नाही, तुमचंच चालतं. नरक भोगावं लागलं. तुम्ही लाख रुपये द्या कीर्तन करायला, तुमचं वावर द्यायच्या नावचं करा, मग हे खांदोनी करा. खरं आहे का? पैसा खर्चा ना. अरे मी 150 रुपये दिले, उपरनं चांगलं आलं, मला काही वाटलं का? पण 150 रुपये दोन तुकडे निघाले तिथं. मग कोटीनं खर्च करता आणि पांचट गप्पा ऐकता. भोगावं लागल. महाराज असे नियोजन करणारे त्याच्या मायबापात घोटाळे. सत्य त्याचे वेळी मी माझ्या पदरचं बोलणार नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा फुले सांगायचे, बुवा कीर्तनात आपल्या पदरचं बोलायचं नाही, वेदातलं श्रुतीतलं संत वाङ्मयातलं प्रमाण घ्यायचं आणि त्या प्रमाणानं बोलायचं. पाहून या ग्रंथ सत्य त्याची वेळी घडला विचार, मातेशी व्यवहार आमते जाचा. तुम्ही करण्यास स्वतंत्र आहेत, पण भोगण्यात परतंत्र. तुम्ही आज कीर्तनाचा तमाशा करू शकता, पण तुमचा बाप ज्या टायमाला फटके देईल त्या टायमाला एव्हाही जमानत घेणार नाही, जावई सोडायला येणार नाही. आणि तुम्ही किती जरी आढळले तर यम तुमची क्यू करणार. म्हणून मायबाप जाऊ दे, जे चुकलं ते चुकू दे, आता तरी पुढे हात क्यू करू. अरे हौसाबाई गेल्या, त्यांनी नामचिंतन केलं, त्याचा परिणाम त्यांचा शेवट गोड झाला. अजून मी तुम्हाला शेवट गोड करायचा असेल तर आमचा ऐका. काही थोडा बहुतला कपाट करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून जरी करणे असेल थोडस. नरकाला जायचं तर कथा न करावी विठोबाच, पापी आचरावी. नरका जाणे तरी पापी आचर, कथा न करावी विठोबाच. अरे कीर्तन म्हणजे देवाला आवडल असं कीर्तन असावं, लोकाला मी देव हे कळण असं बोलणं असावं, का पांचट विनोद करून समाजाच्या वेळेचा खाना खराबा करणार. पण त्याचा दोष नाही, तुम्हाला ते आवडायला. खरे दोषी तुम्ही, खरे दोषी कोणी? तुम्ही. जाऊ दे, आता मी बळत तुमच्या गावात आलो का? तुम्ही किती बरे फोन केले? रोजाने बैलाला एवढं फोन करत गेले. विठ्ठल अरे माझी कथा करा असं लोकांना वशिका लावलं नाही पाहिजे. माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा तरी नारायणा जेव्हा जोडो. आपलं कीर्तन घ्या. तुम्ही आमचे मावस भाऊ आम्हाला बोलीत पण नाही, तुला कशाला बोलायची? मावस भाऊ मावस मिळून लयच निघाला. आता सप्त्याची मिटिंग बसली, लोक म्हणते आमचा जावाई घ्या, तू कीर्तन. तो जावाई मूर्ख आहे ना. जावाई घ्या, नेवणं घ्या हे कीर्तनच नसतं. अरे आपला दुश्मन असू द्या, पण तो अधिकारी असावा, त्याला बोलवा. अरे ज्ञानोबरायचा अधिकार चांग देवानं पाहिला का ज्ञानोबरायचा मोठेपणा पाहिला? वयाचा मोठेपणा नाही पाहिला, अधिकाराचा मोठेपणा. अरे लोटांगणी मी 1400 वर्षाचा आहे आणि ज्ञानोबराय 14 वर्षाचे. हे वय पाहिलं नाही, अधिकारानं ज्ञानोबराय मोठे पाहिला. मग कीर्तन करायचा अधिकार पाहता का त्याची व्यवस्था पाहता?
अवस्था पाहतो. बुवाची अवस्था असा, अव्यवस्था असा, कसा असा, अवस्था असा. मग आमची व्यवस्था आहे का अवस्था आहे? अवस्था आहे. एक अपवादानं नाथ महाराज जर सोडे, नाथ महाराजांची व्यवस्था होती आणि अवस्था होती. नाथ महाराज बाकी सगळ्यांची अवस्था होती, व्यवस्था पूर्णाची. सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. काय व्यवस्था असायची. अरे गोंड्याचा करदोडा नाही, काळा नाही, तांबडा बी नाही, तुटलेल्या बाजाचा सुंबाचा करदोडा. रक्त्याची लंगोटी सेंचुरीत होत नव्हतं, कोणतं होतं. पण अवस्था ज्याच्या भेटी करता कीर्तन करायचं तो देव कीर्तनात नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे देव व्यवस्था नव्हती पण अवस्था. ज्याच्या भेट कीर्तन कशा करता. अरे धन मिळणं मान मिळणं प्रारब्ध असतं. अन्न मान धन देतो. अरे गाणे म्हणून लोक 65,000 दे आणि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा त्याला बुका प्रारब्ध आहे. आपण त्याच्यावर जळायचं नाही. आपण त्याच्यावर किती जरी जळालो तर त्याच्यात काही फरक पडायचा नाही. जळून जळून आपली राख त्याचं ते प्रारब्ध आहे. पण भोगावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे. भोगे कळोई ध्यानात हा तुम्ही आमचं ऐकायचं नाही. पण भोग देते येळी येईल कळो. भोगाच्या टायमाला म्हणून मायबाप म्हणजे उठा की जे मायबाप मस्तीत राहू नका. कोणी धनाच्या मस्तीत आहे, कोणी सत्तेच्या मस्तीत आहे, कोणी तारुण्याच्या मस्तीत आहे, कोणी एक टाइम असा येणार आहे मग तेथे नचले काय. सत्ता संपदा राहील ठाईत. अरे रावणासारखा कोण श्रीमंत होता. रावण साधा होता. तुकोबराला नवल वाटावं श्रीमंत. तुका म्हणे ज्याची सांगा तुका वाडी गेली ना. सांगा ते कवडी गेली नाही. नवल वाटलं तो केवढी श्रीमंती. शुद्ध कांचनाची. आपल्या घरात सोने का घराला सोने. आपल्या ते म्हणते तो एकत्र घरून तो पण सगळं बिघडा बिघडी झाली ना.
तेव्हा टोपी नव्हती तेव्हा उभा राहिला असतो. टोपी आणल्यावर खाली बसला आणि बसल्या ठेवून आता कुठून पडतो तर पुन्हा मायात मागे लागला. तुला का दुसऱ्या दिसायला त्या काय हलते शाळेत भैया रागतेच नाही माझा. बरं आला तरी काय करशील विनोदाचा मागचा त्याला बोलायला म्हणजे आपण सगळे त्याच्या आपल्या घरात सोनं आहे का घराला सोनं आहे? आपल्या घरात सोनं घरात आहे का घराला आहे का घरात का सोनाला का ठेवलेले ते बी काप सवारायचं सुटलं तर सुटलं नाही तर सुटत नाही. शोध कामचन आमचे गुरुजी गुरुवारी कुरेकर बाबा सांगायचे अरे रावणाची भीत म्हणजे 4चा वार थोडाच होता तो. बैलगाडी चालला अशी भीत वरून टपरा नाही सोन्याच्या बेटा. किती क्विंटल सोनं लागलं असेल 7 कोटी घराला. किती लोकसंख्या महाराष्ट्राची लवकर सांगा पटपट. 12 कोटी. मग 12 कोटी लोकसंख्या मग जोडीत जर एक घर दिलं तर किती घरे गेले? 12 कोटी म्हणले तुम्ही. मग जोडीत नवरा बायको ते घर द्यायचं त्यात ब्रह्मचारी सांगायची बरीच येत नव्हतं. पण जोडीत जर एक घर दिलं तर 6 कोटी 1 कोटी शिल्लक राहते. काय क्विंटल सोनं? आमच्या परतूरला 1,30,000 रुपये क्विंटल झाले. मला नाही सुधरत नाही. किती तोल्याचा क्विंटल घरी गेले रिषभला होता. केवढी श्रीमंती श्रीमंती कामा आली. सत्ता अरे सरपंच आमदार हे खालचे लोक आहेत. सगळ्यात जीवाची मोठी सत्ता ब्रह्मदेव ब्रह्मेशाना वाढणे नाही जीवात आहे. आणि सगळ्यात मोठी ज्या ब्रह्मदेवाची सत्ता आहे तो ब्रह्मदेव रावणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा वाचाय. काय ताकद आहे बरं विद्वता. आता काय काय कीर्तनकार रावण्या म्हणते रताळ्या तुझ्या अक्कली का रावण्या. अरे सांग्या मुक्ताबाई न म्हणा का ज्याला डबाण्याची याद नाही त्यांनी सांग्या म्हणा. कोणी बोलू नाही. रावण्या म्हणायची लायकी आहे का आपली. रावण विद्वान होता मला. आमचे गुरुजी गुरुवारी शेखर महाराज सांगत असते रामेश्वरला प्रभू रामचंद्राला महादेवाची पूजा करायची तो बामनच भेटला तर रावण आला. अरे रावणानं शिवाची स्तुती केली. चांगल्या चांगल्या कीर्तनकाराला म्हणता येत नाही कळायची तर लांबच राहिला. जटाटवी गलज्ज जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब लंबितांबुजंग तुंग मागे डमड्ड मड्ड मड्ड मंगनाद वट्ट मर्वयं चकार चंद मला कळत नाही महाराजांनी तो भूकन वजन टाका करता एवढंच पाठ केलं. कळत संत कोणाले त्याला नाव ठेवलं. विद्वान होता पण काही काम ऐक नाही. मग तेथे एक हृदय विकाराचे तज्ञ होते जगात एक नितुमान बरोबर ना. त्यालाच विकार झाला कोणता हृदय विकार. कारण ते तसं होतच जो काविळाचा डॉक्टर त्याला काविळच होत. तू चिंतने चिंतने सारखं ते चिंतन असतं ना. चिंतने चिंतने तद्रुपता. मग त्यांना विकार झाला. किती विद्वान त्यांनी गाडी आणली. डॉक्टरला म्हणले हे इंजेक्शन ह्या सलाईनमध्ये हे इंजेक्शन टाका मला असं व्हायला. सगळं केलं पण लावूस तरच गेली. विद्वता चालत नाही. सत्ता चालत नाही. संपदा चालत नाही. म्हणून शरीराची
नाही ती सांगा कोणी सारे आवडी खोटी आणि ते जाणे लोक म्हणते लोक लय पुढे गेले म्हणलं महाराज तुम्ही लय मागे म्हणलं कस काय लोक पुढे गेले म्हणलं पुढं मसनवाटीच्या पुढे कोण गेलं ते सगळे गेले तर कुठे गेले आजा मेला पंजा मेला बाप मसना मेला सगळे पुढे आणि ते जाणे मसनवाटी अरे काय पुढे गेले जे उभे आहे ना खाली जे पायात बुट घालून खाली ते पुढे गेले आणि जे बोटात खातील ते त्याच्या पुढे जातील महाराज संत तळमळी म्हणतात आमचा ऐका मी आलो रायाचा ऋषी दादा बरं ऐका दादा तुम्ही जर आमचं ऐकलं येथून पुढे बरे होईल अरे तुम्ही हौसाबाईच्या दाव्याला आले पण तुम्ही सावध का होत नाही आज 10 दिवसाला आपला बी दावा होऊ शकतो सावध त्या गुणे बापा म्हटले का अरे मी नेहमी सांगत होतो एखादा एक नंबरी माणूस आहे गावातला आणि त्याचा एकुलता एक मुलगा नालायक निघाला तर तो बाप एक नंबरी बाप त्या मुलाच्या पाया पडतो त्याला बापा म्हणतो बापा त्या पाया पडतो आई तसे संत माय बाप लागोनी पाय विनवितो तुम्हाला तुम्हाला म्हणजे व्हायला का नाही विनवितो सकळ जना कर जोडोनी धोराला माय बाप हा देह पुन्हा मिळणार नाही दुसऱ्या देहात नामचिंतन करता येणार नाही मिळणार नाही आता मागुता लीला फेरा मागुता हाच जन्म पावस
दास म्हणतात भल्या माणसा. ज्या आईनं तुला जन्म दिला ती आई पुन्हा किती कोट रुपये दिल्यानंतर पुन्हा जन्माला घालेल तुला. जननी तेरी तुझे फिरणा जेनी, तुझी आई पुन्हा तुला जन्माला घालणार. म्हणून हिरा ऐसा जन्म कुणी व्यर्थ गवा. अरे हिऱ्यासारखा मनुष्य दे. ज्या ज्ञानोबरा म्हणतात अमोलिक रत्न जोडले रे तुझ. ज्या रत्नाची किंमत होत नाही असं रत्न देवानं तुला दिलं. तुम्ही सांगा 99 वर्षाच्या माणसाला म्हणा तुला 10 लाख रुपये देतो डोळा देते, तू का देऊ? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला मला पोरं सांभाळीत नाही तुला 20 लाख देतो किडनी देतो का? नाही देत. किंमत करता येत नाही. अमोलिक हिरा ऐसा जन्म कुणी व्यर्थ गवाया. ना सतसंग कियो ना हरिगुण गाया. जननी तो सत्संग केला नाही, हरिगुण गायले. जननी तेरी तुझे फिरन अबना बनी तो फिर क्या बनी. असा देह मिळून तू भजन करीत नाही. नामचिंतन. मला नवल वाटलं महाराज. सकाळी म्हातारीनं या आजीनं भजन केलं. वैकुंठबाई हौसाबाईनं भजन केलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. विठ्ठला जवळच्या माणसाला मी आता माझ्या कामाला जाते असा दे तुरळीक लोक ठेवू शकतात. आमचे गुरुजी गुरुवारी रखमाजी महाराज नवले यांच्या धर्मपत्नी अरे दरवर्षी संस्थेमध्ये कोणाला कोरड पडली दरवर्षी संस्थेमध्ये रामायण असायचं. पण त्यांनी इच्छा केली महाराजाला यंदा मला भागवत ऐकायचं म्हणून भागवत ठेवलं. भागवताची सांगता झाली. काल्याचं कीर्तन महाराजांचं झालं. आपल्या मालकाला स्वतःच्या हाताने जेव घातलं आणि जेव घातल्यानंतर गुरुवारी महाराज नाथाच्या दरबारात नाथांच्या काल्या करता गेले आणि तिथून घरून तिथं फोन आला की आई गेल्या. भजन करून बी असा देह ठेवता येत नाही. अरे नामचिंतन शेवटच्या मुखाला येणं साधी गोष्ट आहे. शेवट त्यांचा शेवट तो भला माझा भाऊ. अरे शेवटला बुंदी केली आणि गुलाबजामुन केली म्हणजे शेवट गोड. आपला शेवट ज्याच्यात शेवट पाहता येतो याचं नाव परमार्थ. ज्याच्यात जन्म पाहता येतो याचं नाव परमार्थ. आणि ज्याच्यात जन्मही पाहता येत नाही मरण पाहता येत नाही याचं नाव संसार. म्हणून महाराज म्हणतात मरण अटळे. पण महाराज म्हणतात मी माझ्या जीवनात चिकाटीचा प्रयत्न केला, अट्टहास केला, चिकाटीचा प्रयत्न केला आणि माझ्या जीवनात अलौकिक क्रांती झाली. काय क्रांती झाली? महाराज अभंगाच्या
काय क्रांती झाली? क्रांती कशाला म्हणतात? जे कोणाला जमत नाही ते करणं, याचं नाव काय? एवढं क्रांतीचं लक्षण आहे. आता कोणाला जमत नाही, कीर्तनावर बॉम्ब टाकणं कोणाला जमतं का? पण एक जणांनी टाकलं आणि त्याने काय केली, याला क्रांती नाही म्हणत. कोणाला जमत नाही ते करणं, ते जगाच्या हितात असणं, याचं नाव क्रांती. कोणाला जमत नाही ते काय वाईट करणं, याचं नाव क्रांती नाही. क्रांती त्याला कोणाला जमत नाही ते करायचं आणि ते जगाच्या कल्याणात असणं, याचं नाव क्रांती. मग काय अलौकिक क्रांती झाली? म्हणले माझी काया मरणाच्या हातातून सुटली. म्हणले महाराज आता लोक तुम्ही ते सांगत आले तरी घंटा, मरण अटळे मरण नाशिवंत देह जाणार इथे नाही उरो, भलते प्रमाण सांगितले. ही तर क्रांती. मरण अटळे पण अरे ब्रह्म ज्याने जन्म दिला त्या ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडले तुम्ही तरी मरण टळत नाही, त्योच मरत. ब्रह्मपणाची निवडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. महाराज म्हणतात क्रांती मी केली. काय? भक्तीच्या जोरावर, साधूच्या जोरावर. काया मरणा काय पुरावा आहे? पुरावा सांगतो. माझ्या परमार्थावर देव खुश झाला. माझ्या मी कीर्तनाची सेवा केली, माझं या कीर्तने आणि देवाला आवडते ना असे कीर्तने केले. कसे केले? लोक मनगटावर तेल घालून बंबू द्या म्हणले. समजा आपलं कीर्तन लोकांना नाही आवडत, नंदोमानात लोक काय करतील म्हणजे नंदोमाना धासकाट्या पुन्हा बोलू नका. पुन्हा काय करते? नाही तुम्ही बनले चालले दुसऱ्या गावाला. गाव कमी थोडीच आहे, दिवस 362 गाव कोट्यावधी. पण आम्हाला वाटतं देवाची ऐशी की तैशी, पण तुम्ही खुश झाली पाहिजे. पुढची तारीख दिली पाहिजे, पुढचा नियम दिला आणि तुम्ही नाराज झाला. तुम्ही काय म्हणतात? अजिबात बोलायचं नाही हॅलो चढा. आणि तुम्ही खुश झाले की मग तुम्हाला खुश व्हायला काय करणं? तुम्हाला सांभाळायला लागलं. मग सांभाळणारा डॉक्टर चांगला का बेड फोडणारा चांगला? तुम्हाला तुमच्या पायाला झालं नाही, समजा तुमच्या पायाला बेंड आलं आणि ते ठसठस करायला लागलं, पू झाला त्याच्यात. मग तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टरनं सांभाळलं. तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं. आणि दुसरा धासकाट्या आलाय, त्याने पाय बांधले, फोडलं. तुम्ही त्याला शिव्या दिल्या. कोणत्याला? चांगला डॉक्टर कोणता? सांभाळणारा फोडणारा. अरे पोभाळता सरे अंतरीचे दुःखच पोगरा म्हणतात. लासे फासे मुख उघडा, अरे मधुर वाणीच्या नका पडू भरी. आता काय निघाल्यावर धोर महाराज. आता हे पक्वाचे चांगले बरं का, दोघं चांगले. मी चांगलं वाजता म्हणजे मी नंदू महाराज आधी विचारलं पक्वाचे साथीचे आहेत का साडेसाती विचारलं नाही तुम्हाला. ते म्हणजे महाराज चिंता करू नका, टाळकरी साथीचे वाजे. महाराज उगत तर वाजू नये असं नाही बरं का, मी त्याच्या विरोधी नाही. पण कीर्तनात नुसतं ते तर वाजायचं, गावकऱ्यांच्या फुलं टाकायचं. फुलं टाकू नाही, हार घाला, सोन्याच्या माळा घाला, बाबा काय गेली. पण कीर्तनात विक्षेप नसू नये, काय नसू नये. कीर्तन कथा काळीची ते टाळकरी गमपणीसा गमपणीसा पप पप्पा पुन्हा राग कोणता बी म्हणू द्या, नोटिशन तेच. लोकांना कळत नाही हे सुधरू देत नाही. राग कोणता बी म्हणा, नोटिशन तेच त्याच. लोक म्हणते वा भरा 5,000 VIP गाई. ज्यांनी कीर्तनाचा पचका केला
ते VIP आणि ज्यांनी कीर्तन रंगवलं ते म्हणले त्याचं तसं काय नाही, पाय वावरलं गेलं त्याच्यात. सत्य गेले भोळ्यावरी असत्याची लटक येते रुचे साच ऐका कलीचे. हे कलीचा प्रभाव, हे कलीला तांबड फुटलंय आता तर इतकं बिघड आहे तुम्हाला काय होतं कोण आठवणार. म्हणून साधू संत म्हणते मायबाप ऐका, देवाला आवडून असं करतो तू काय म्हणे देवा माने ऐशी करूशी. आणि तुकोबराने अशी सेवा केली देवाला आवडी. प्रयाण काळी देवे इमान पाठवे कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. आणि मानव देह घेऊनी निजधामा गेले मरण हाती सुतली काया. सांगा कलेवर नेले गोबराने नेलं मरण हाती सुतली काया. एक उत्तर झालं. दुसरं उत्तर सांगतो तुकोबराच्याच प्रमाणात. तुकोबरा म्हणले मी कीर्तन केले आणि त्या कीर्तन भक्तीची ताकद ब्रह्मभूत काया होत असे कीर्तन. कीर्तनानं काया राहिली नाही तर काया ब्रह्मरूप झाली. कीर्तन चांगलं कीर्तन ऐसा कीर्तन महिमा. पण ते कीर्तन कसं असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. कीर्तनात गाणे पाहिजेत पण पवित्र पाहिजेत. नाचत आनंद कल्लोळी पवित्र गाणे का अपवित्र गाणे. अरे संताचे शब्द हे पवित्र आहेत. साचची बोलाचे नवे शास्त्र संसार जिनते शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र. संताचे प्रमाण पवित्र आहे. त्याने आपलं चित्त शुद्ध होईल आणि कळाले तर आपण मुक्त होऊ. हरिपाठ का म्हणायचा ते मंत्र आहे. त्यांनी चित्त शुद्ध होत असतं, कळाला हरिपाठ तर मुक्त होत असतो. म्हणून आली मुखा वाटे मृत मृत वचन नाही ते. आणि आपण जे तयार केलेले त्याला टन हिंगत मिटन. तुमचे गुरुजी वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे असं कवित होतं मी बी करीन म्हणायचे. बुवा तर बुवा पांडुरंग बुवा बाकीचे बुवा मारते बुवा म्हणायचे. वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य बाकीचे वैद्य नानात नाना बाजीराव नाना बाकीचे नाना काय चले केला संताचे शब्द आणि त्याची ताकद काया ब्रह्मभूत झाली. ब्रह्मभूत आणि काया ब्रह्म झाली म्हणून मरणा हाती. ही क्रांती झाली. कशामुळे झाली? माझ्या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला. छंद या नामाचा आणि त्याने गोविंद 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 मनाला लागल्या छंद. मग गोविंद ते काया. काया काय झाली? गोविंद झाली. आणि काया गोविंद झाल्या मग आता मरत असे किती म्हणून मरणा हाती. चला माझ्या मनाला गोविंदाचा छंद नेणे अनेक काही धंदा नित्य ध्यातसे. आणि त्या
गोविंद ते काया भेद नाही देवा दया. मग काया गोविंद झाली, मग आता मरण म्हणतात. काया आता गोविंद झाल्या, मरणार का? मरण हाती. पाचवं उत्तर याचं असे, निर्मळते काया अधिष्ठानी आसने व्यापी देवराया. काया निर्मळ, किती निर्मळ झाली. सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. आणि अशी काया निर्मळ झाली. काया निर्मळ झाल्यामुळे त्या कायेमध्ये योनी गोपाळ, मग तिथं देव राहिल्यामुळं मरणा हाती सुटली काया. काया आता मरणाच्या हातातून सुटली. म्हणले अरे नित्य नामचिंतन केल्यामुळं चित्त शुद्ध झालं, साधूची भेट झाली आणि साधूंनी माझ्यावर कृपा केली की तू देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू मन नाहीस, तू बुद्धी नाही, तू न त्वं देहो न इंद्रियानी न प्राणो न मनो निधी विकारित्वात विनाशित्वात दृश्यत्वाच घट. अरे हे विकारी आहे, विनाशी आहे, आणि तू अविकारी अविनाशी आहेस. तू ब्राह्मण नाही, न हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण न क्षत्रिय वैश्य शूद्र न ब्रह्मचारी न गृही व निजबोध रूपात बोध स्वरूपे. असा विचार मी संत संगतीत केला आणि त्या विचारानं काय झालं. आकाराशी कैचा प्रत्यक्ष झाला देव, प्रत्यक्ष झाला देव. मी ब्रह्म आहे आणि जग ब्रह्म आहे असा माझा निश्चय झाला. नुसतं बोलणं नाही, बोलण्याने हे होत नाही आणि निश्चय वाहे जावायच्या संगतीत होत नाही. बैसता संताचे हा निश्चय संताच्या संगतीत होतो, वाहे जावायच्या पुढाऱ्याच्या संगतीत होत नाही. बैसता संताचे संगती कळू आले कमळापती आपुले कोणीच नवती. निश्चयाला किंमत आहे. नुसतं आता आम्ही बोलतो आमच्या प्रमाण पाठ आहे, पण निश्चय निश्चय चित्त. निश्चय कशाला म्हणते. एका माणसाला म्हणलं तुला दिवस जाणार, कोणाला बाईला नाही, माणसाला म्हणलं तुला दिवस जाणार, ते म्हणलं मूर्ख आहेत का काय. मी म्हणलं मी कीर्तन करतो, मूर्ख कसा. ते म्हणलं महाराज माणसाला पुढे दिवस जाणं शक्य आहे का. त्याचा निश्चय की माणसाला दिवस जात, मग माणसाला दिवस जात नाही हा जसा निश्चय. आपले कोणीच नव्हती, देव माझा मी देवाचा, हे बाकीचे आपले नाही असा ज्याचा पक्का मी वासुदेव तत्वता, हे समस्त श्री वासुदेव. आकाराला ठावत राहिलं सगळं. सर्वं खलविदं ब्रह्म एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन स्वगत सजाते विजाते भेदरहित. एक परमात्मा आहे, हे नाना जगत नाही. आकाराचे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव.
मला म्हणतात मरणाती कशान विचार कोणता विचार ओहम कथमिदम जातम ओहे करताश्य विद्यते उपादानम किमस्त्य विचार आहे मी हा कोण विचार विढाला, 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 विढाला. आणि या विचारानं कोणत्या बी विचार आता विचाराच्या आपला टाइम संपत आला विचार भरपूर आहेत पण सक्ती विचार क्षणाक्षणा हाच रावा विचार कोणता मी कोण आहे तो कायचा कोणाचा कोठील कोण काय नाम काय वर्ण आलासी कोठोनी पुढारी गमन तुझं कोठी विठ्ठला, 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 विठ्ठला. या विचाराचा निश्चय झाला आणि त्याने मरणाहाती सुटली काया विचारे निश्चय म्हणले महाराज मग याचा लाभ काय अभंगाच्या नासेली या गेली सोनिया गेली खंती लाभ काय झाला खंती म्हणजे चिंता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही आम्हा भय चिंता नाही धाक 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 चिंता नाही धाक नाही काय राहिली नाही चिंता अरे मी ब्रह्म आहे सगळेच ब्रह्म आहे आता स्वभिन्न कोणी नाही स्वविरोधी कोणी नाही आपल्यापेक्षा बलवान कोणी नाही माणसाला भीती कधी कधी वाटते आपल्यापेक्षा भिन्न असावा तो आपल्या विरोधात असावा आणि तो आपल्यापेक्षा बलवान असावा अरे आतापर्यंत कोणी राष्ट्रवादीत होते कोणी काँग्रेसमध्ये होते कोणी बीजेपीत होते कोणी पण यंदा सगळे एकच झाले आता भीती कशाची आता प्रतिकूल कोणी राहिलंच नाही सगळे अनुकूल झाले अवघ्याची गोड झाली स्वभिन्न कोणी नाही स्वविरोधी कोणी नाही मी ब्रह्म विष्णुमय जग विष्णुवाचा जग ब्रह्म रूप जाण हेच साधूचे आणि अशी अवस्था झाल्यामुळे आता चिंता नाही अवघी चिंता खंती म्हणजे चिंता तो का म्हणे आता मावळली खंती मावळली तो का म्हणे आता मावळली खंती मावळली तो का म्हणे लेखन ते आता चिंता आम्हाला धाक
चिंता नाही राहिली. म्हणलं मग सहज स्थिती भोगाची, जन्माची नाही, मरणाची नाही, कोणती चिंता नाही, संसाराची तर नाहीच. मग आता स्थिती सहज अवस्था. महाराज ही सगळ्यात मोठी, आमचे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगत असते, ही अवस्था उत्तम पुरुषाला प्राप्त होते. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, उत्तम पुरुषाला ही अवस्था प्राप्त होत असते. छाटछूट लोकांना नाही. उत्तमा सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन दिशे तेथे, मी माझे हरपले अदृश्यतेचे झाले परिणाम, सुखे मी निजलोगा शून्य सारो. ही अवस्था उत्तम पुरुषाला, उत्तमा सहजावस्था, सहज स्थिती भोगाची. म्हणजे किती भोगाची परी काय सांग, आमच्याकडे भोगेत पण त्याला रोगाची भीती आहे. भोगे रोगा जोडून या मला म्हणले आमच्याकडं नाही देखिले ते नाही देखिले ते नाही देखिले नाही देखिले म्हणून सहज स्थिती भोगाची. आणि अशी अवस्था त्या विचारानं, त्या कीर्तनानं, त्या चिंतनानं मिळाल्यामुळं आमच्या जीवनात जे श्रम झाले, जे प्रयत्न केले, जो अट्टहास केला, त्याचा आम्हाला श्रम वाटत नाही का, हे वरम आमच्या हातात आलं. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या अभंगाचा भावा झाला. सगळे धरू आपला टाइम संपला.
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करू. 1 मिनिटामध्ये सरळ 2 चरणाचा भाव सांगून आपली सेवा समाप्त करू. सगळेजण मांडी घाला, हाताने टाळी वाजवा, भजन अरे जर आपण प्रयत्न केले, आपले वडील बिमार आहेत, आपण 10 लाख खर्च केले, जर वडिलाला चांगला गुण आला तर आपल्याला 10 लाख गेलेले, आपण तिथे राहिलेलो, आपल्याला त्रास झालेला काही वाटतं का? नाही वाटत. पण 10 लाख दिले, 6 महिने उठाण्यात गेले आणि आपले वडील बी गेले, मग कसं वाटतं? वाईट वाटतं. तसं मला नदी खेसे झाले श्रम, मला श्रम वाटत नाही. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने कुणी. आपला टाइम गेला आणि चांगल्या चिंतनात गेला, याचं मला कौतुक वाटतं. पांचट गोष्टीमध्ये, पांचट विनोदामध्ये वेळेचा खाना खराबा झाला नाही, याचा मला आनंद वाटतो. न देखेसे झाले श्रम, आले वर्ण हाताही, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. महाराज म्हणतात, आता आमची अवस्था कशी आहे? महाराज अभंगाच्या
ज्या वाक्यात जीव ब्रह्माचं ऐक्य असतं त्याला महावाक्य म्हणतात, आणि ज्या वाक्यात जीवाचं किंवा देवाचं स्वरूप असतं त्याला अवांतर वाक्य म्हणतात. 4 वेदातले 4 महावाक्य जशास तसे अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्त्वमसि असे 4 महावाक्य. त्यात अहम ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वता, अयम आत्मा ब्रह्म तुका म्हणे हातो स्वय परब्रह्म, तत्वमसि देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, आणि प्रज्ञानम ब्रह्म याचं भाषांतर या अभंगात तुका म्हणे कैचे की अरे जीव ब्रह्मरूप आहे. आता भ्रांत जीवाला कशाला मी किव भाकू, तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची ज्ञानेश्वर. माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाचे असा माझा आग्रह नाही. या जो बरोबर आहे गुरुवर यांचे चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, बावळटपणाचं आहे, मूर्खपणाचं आहे, माझ्या बुद्धीचे दोष वैकुंठवासी हौसाबाई विठ्ठलाप्पा दारकोंडे यांच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव मच्छिंदर विठ्ठलाप्पा दारकोंडे, त्यांचे नातू बाळकृष्ण महाराज दारकोंडे, सतीश दारकोंडे आणि गजानन दारकोंडे, आणि त्यांना 3 मुली आहेत. 3 मुली यांनी हा कार्यक्रम, याला कृतज्ञ म्हणायचं, उपकाराची जाणीव यांना झाली. त्यांनी हा कार्यक्रम केला, हे त्यांचं कर्तव्य. यातून आपण सावध व्हायचं, उद्या आपलंही असं होणार. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुणे कार्य नव्हा. आमचे नंदू महाराज यांनी फोन केला, म्हणले महाराज बाळकृष्ण महाराजांची इच्छा आहे की हा दाभ्याचा कार्यक्रम योगायोगाने माझ्यासारख्या पामराकडे शिवानी सद्गुरू बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ केला. झालेली शिवा सद्गुरूचरणी, भगवतचरणी, ज्ञानोबराय तुकोबरायचरणी शिवा समर्पित केली. पण आपण त्यांच्या निमित्तानं आलो, त्यांच्या प्रेमास्तव आलो, पण वैकुंठवासी हौसाबाई करता आपण काय करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. त्यांना श्रद्धांजली म्हणून जिथं असतात तिथं सगळेजण मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि सगळेजण प्रेमानं नाम चिंतन करा. पुरुष मंडळी हातवर करा. रामकृष्ण